श्रीगोंद्यातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडीची चिन्हे। पक्ष एकत्र लढत असताना त्यावेळेस कुठल्याही एका जागेवर तिघांपैकी ती कुणी लढवावी याबाबत निर्णय आणि एकवाक्यता करावी लागते। अशा शब्दात शरद पवार यांनी श्रीगोंद्यावरून संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधलेला आहे। वडेट्टीवारांनी शरद पवार यांच्या वाक्याला दुजोरा दिलाय, तर कुणीही कुठलाही उमेदवार जाहीर केला नसून फक्त कामाला लागण्याच्या सूचना केल्या, हे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलंय। तीन पक्ष एकत्रित येऊन लढणार आहेत। आता हे तीन पक्षात एकत्रित निवडणुकीला जायचं म्हटल्यानंतर कुठली एक जागा असली तर ती एक तिघांच्यात कुणी लढवावी या संबंधीचा सुद्धा विचार विनिमय आणि एकवाक्यता करावी लागते। पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत, परंतु असं कुठलाही निर्णय न होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे। पवारसाहेब म्हणतात ते खरं आहे। माननीय पवारसाहेबांकडे श्रीगोंदा संदर्भात चुकीची माहिती आहे। प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि 288 मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे। श्रीगोंद्यामध्ये महाविकास आघाडीचा आमदार जिंकेल हे मला माहिती आहे आणि तो जिंकायलाच हवा।